मित्रांनो, हा अवकाळी पडणारा पाऊस अवकाळी का म्हणतोय, कदाचित याचा अर्थ प्रत्येकालाच समजेल असं नाही. कारण कित्येकांना हा रोमॅन्टिक वाटतो पाऊस, पण सर्वांनाच रोमॅन्टिक वाटलं पाहिजे असं मुळीच नाही. हे पाऊस अफाट दरिद्री शेतकऱ्याच्या घरामध्ये घेऊन येते. कारण की उभं असलेलं पीक हे नाशवंत होऊन जाते, कारण त्या पिकापासून कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न मिळत नाही. आणि ह्या गारा पडणाऱ्या गारपिटीमुळे सगळं पिकाची नासाडी होऊन जाते. आता हे पाऊस अवकाळी का म्हणतोय, कारण की हा पाऊस अवेळी पडतोय, म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाचं सीजन हे पावसाळ्यात असते, उन्हाळ्यात नाही. मग उन्हाळ्यात जर का पाऊस असेल तर याला अवकाळी पाऊस म्हणतात. आता अवकाळी पाऊस जर का पडत असेल आणि म्हणजे नको त्या वेळेला पाऊस पडत असेल तर सर्वांचंच खूप मोठं नुकसान आहे. पण काहींना हे रोमॅन्टिक वाटते आणि हे रोमॅन्टिक वाटणारं पाऊस हे कित्येक शेतकऱ्यांना खूप संकटात नेते. आता हे संकट दूर करण्यासाठी फक्त एकटा शेतकरीच संघर्ष करेल का? नाही, प्रत्येकानं केला पाहिजे. मग यासाठी जबाबदार कोण? प्रत्येक आहेत, सगळीच आहेत. आणि सर्वाधिक जबाबदार लोक तर शहरीकरण जे होणारं आहे ते आहेत, जे विकासाच्या नावाखाली कितीतरी झाडांची कत्तल केली जाते, कितीतरी जंगलं कापली जातात. हा सर्वात मोठा एक भाग आहे. विकास करण्यासाठी रस्त्याच्या कडेनं दुतर्फा कितीतरी झाडं तोडली जातात. आज नाशिकला कुंभमेळा भरत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. कारण की कुंभमेळ्यामध्ये कितीतरी जे श्रद्धाळू आहेत ते येणार आहेत. पण त्या श्रद्धाळूंसाठी झाडांची कत्तल करणे किंवा 300 वर्ष 400 वर्ष जुनी झाडं तोडून टाकणे हे कुठंतरी वावगं नाही आहे. आणि याचा निश्चितच निसर्ग आपल्याला बदला नक्की घेणार आहे या गोष्टीचा. ही गोष्ट समजून घेणं फार आवश्यक आहे. कितीतरी आदिवासी लोकांना घराबाहेर काढल्या जाते निव्वळ यासाठीच. समजून घ्या आणि सहकार्य करा. विचार करा जरा. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ सांगा.